आज तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड थोडंसं माहिती असेल तरी पण सांगतो. या 4 वॉर्डमध्ये ज्या अर्ज भरण्याची प्रक्रिया जिथे तिथे या प्रोग्रामप्रमाणे राबवली जात होती, या ठिकाणी त्यांनी ती प्रोसिजर कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे राबवली नाही. हेच या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारच्या तक्रारी दरम्यानच्या काळात आपण देखील आपल्या माध्यमातून सर्वांसमोर आलेलं आहे. ज्या ठिकाणी हे अर्ज भरले जात होते, हे 4 वॉर्ड 224, 225, 226 आणि 227, मला वाटतं ए आणि ई वॉर्ड, या वॉर्डमध्ये जे सन्माननीय सदस्य आहेत, जे आता या विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत, यांनी बऱ्याच लोकांना तिथे जाऊन दमदाटी केली असा त्यांचा आरोप आहे आणि तसे व्हिडिओ देखील आहेत. त्या प्रकारच्या तक्रारी देखील तिथे इलेक्शन कमिशन असेल, कमिशनर ऑफ मुंबई कॉर्पोरेशन यांच्याकडे दाखल केल्या. त्या संदर्भात चौकशी झाली. त्या तक्रारींच्या चौकशीच्या अनुषंगाने काल तिथे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिशनर जे आहेत भूषण गगराणी यांनी एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यात जे रिटर्निंग ऑफिसर आहेत कृष्णा जाधव, या सदग्रस्ताने यांचे या सर्व 12 लोकांचे आणि इतर अपक्ष 10 असे जे अर्जदार होते, जे इच्छित उमेदवार होते, या येणाऱ्या 15 जानेवारी 2026च्या इलेक्शनसाठी या लोकांचे अर्ज स्वीकारले जाऊ नये या पद्धतीचे ज्या गोष्टी त्यांनी तिथे केल्या आणि यांना थोपवलं गेलं, यांना बाहेर काढलं गेलं, बळजबरी केली गेली, अशा प्रकारचा तो एक रिपोर्ट देखील तिथे सादर केला असं आमच्या निदर्शनास आलं. आणि हे चालू असताना आम्ही वेळ जातो आहे, कारण 15 जानेवारीचं हे इलेक्शन आहे. या लोकांना तिथे इलेक्शन लढायचं आहे, प्रचार करायचा आहे. या संदर्भात आपण या रिपोर्टचा आणि या तक्रारीचा आधार घेऊन तिथे गेलो. या सर्व लोकांनी 30 डिसेंबर 2025च्या दिवशी साधारण 11:30, 12, 1च्या दरम्यान हे सर्व लोक तिथे जे 22 लोक आहेत, 12 आणि ते 10, हे तिथे या रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात तिथे हजर होते. ज्या बूथवर यांच्या फॉर्मची पूर्ण त्या फॉर्मसोबत असलेल्या सूचीची, त्या अर्जाच्या बरोबर असलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी तिथे यथायोग्य पद्धतीने या रिटर्निंग ऑफिसरच्या सर्व ऑफिशियल्सनी त्या बूथवर केली गेली, जे ते प्रेमायसिस आपण म्हणतो. आणि त्या संदर्भात त्यांनी टोकन देखील या सर्व इच्छित उमेदवारांना दिलं, टोकन दिलं. त्यानंतर जे कायद्याप्रमाणे अभिप्रेत आहे असं ते सिक्युरिटी डिपॉझिट जे कायद्याप्रमाणे भरायचं असतं, ते देखील ह्या 12 आणि 10 अपक्ष अशा उमेदवारांनी तिथे भरलं. आणि ते डिपॉझिटची पावती देखील यांच्याकडे आहे, टोकन नंबर आहे. यावरून एवढं सिद्ध होतं की या लोकांचं तिथे 5च्या आधी तिथे या कार्यालयामध्ये या रिटर्निंग ऑफिसरपुढं त्यांना टोकन देण्यात आलं आणि 5 आधीच यांना ही डिपॉझिट तिथे रिसिप्ट देण्यात आली. त्यांचे फॉर्म स्वीकारणं तिथं अनिवार्य होतं, परंतु हे न करता त्यांनी हे फॉर्म स्वीकारले नाहीत. त्या दबावात येऊन त्यांनी पोलिसांचा आणि बळाचा वापर करून यांना बाहेर काढण्यात आलं 8-9 वाजता. आणि त्यानंतर मला वाटतं हरिभाऊंनी तिथे तक्रारी केल्या 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेलासुद्धा. आणि या तक्रारीची दखल घेऊन त्या ठिकाणी रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हे सर्व गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत असं त्या रिपोर्टमध्ये दिसतं आहे. आणि याचाच आधार घेऊन आपण आज उच्च न्यायालयात या 12 लोकांतर्फे आज याचिका केली. कोर्टाने एवढंच सांगितलं की 2 ते 4 दिवसात आम्ही ही याचिका ऐकू. कोर्टाला आम्ही एवढं सांगितलं की या रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. अतिशय बेकायदेशीर असं हे काम असं झालेलं आहे. एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने या गोष्टी करणं हे संविधानाला, कायद्याला आणि कोणत्याही लोकशाही मूल्याला, प्रक्रियेला मान्य नसणारी गोष्ट तिथे झालेली आहे. आणि ह्या लोकांना 8-10 वर्षांनी येणाऱ्या इलेक्शनला वंचित राहावं लागतं आहे. हा मुद्दा आपण तिथे मांडल्यानंतर कोर्टाने 3 ते 4 दिवसात आम्ही याचिका सुनावणीस घेऊ असं सांगितलं आहे. मला असं कळतं आहे की वाशी आणि एका ठिकाणचे इलेक्शनच्या याचिका त्यांनी उद्या आणि परवा ठेवलेल्या आहेत. मला वाटतं या संदर्भातसुद्धा माननीय उच्च न्यायालय दुसरा न्याय देणार नाही आणि ह्याही याचिका ज्या या 10 लोकांनी केलेल्या आहेत त्या ऐकून त्यांना न्याय देतील असा माझा ठाम या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. धन्यवाद. प्रश्न बरोबर आहे, परंतु आता ज्या न्याय प्रक्रिया आहेत त्यांना पण या आधीच्या आलेल्या याचिकांच्या बाबत त्यांना निर्णय घेणं क्रमप्राप्त असतं. आम्हाला देखील आम्ही आज या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज करत होतो. प्रत्येकाचा अर्ज, प्रत्येकाची केलेली जे डॉक्युमेंटची जी व्हेरिफिकेशनची सूची आहे, त्यानंतर त्यांना दिलेले टोकन, रिसिप्ट्स हे सगळं जोडणं. कारण हे 10 लोक आहेत.
या 10 लोकांचे अर्ज त्यांचं सर्व तपासून घेऊन, कारण मोघम याचिका करणं चुकीचं आहे. कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर काही सेकंदात तिथं तुम्हाला द्यायचं असतं. याची सगळी जुळवणी करण्यासाठी आम्हाला हा एक 2 दिवसाचा कालावधी गेला आणि हा तपासलेला अर्ज तिथं स्वीकारणं आणि त्यांचं बॅलेट पेपरवर नाव येणं, ह्या 2 मागण्या घेऊन आणि संबंधित जो इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी श्री कृष्णा जाधव यांच्यावरती यथायोग्य जी कारवाई करता येईल ती करावी, त्यांना निलंबित करावं किंवा जर तपासांती असं सापडलं की हे दोषी आहेत तर त्याच्यात जी योग्य ती कारवाई असेल ती करावी, अशी याचिका आणि त्याची मागणी घेऊन आम्ही आज माननीय उच्च न्यायालयासमोर मुख्य न्यायाधीश यांच्यापुढं या 4 गोष्टी मांडल्या. त्यांनी सांगितलं 3 ते 4 दिवसात ही याचिका रेग्युलर बोर्डावर येईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला निवडणूक आयोगाने सुपूर्द केलेले आहेत का? त्याचा पुरावा म्हणून तुम्ही द्या का? कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा सगळे उमेदवार आतमध्ये होते तिथे कॅमेरे होते. बरोबर. या संदर्भात आम्ही ज्या तक्रारी ह्या सर्व उमेदवारांनी, माननीय हरिभाऊ राठोड जे पूर्वीचे मेंबर ऑफ पार्लमेंट राहिलेले आहेत, यांनी तिथे निवडणूक आयोग असतील किंवा भूषण गगराणी साहेब जे मुंबई कमिशनर आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने, त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी केली असता असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे व्हिडिओ आहेत, जे ऑफिशियल आहेत, यामध्ये तथ्य आढळून येत आहे आणि हे अर्ज स्वीकारणं, ज्या वेळेस तुम्ही टोकन आणि तुमचे सिक्युरिटी डिपॉझिट्स तुम्ही स्वीकारता तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दुसरा कोणताही पर्याय उरत नाही की ज्यांचे फॉर्म तिथे स्वीकारून स्क्रुटिनी केल्यानंतर ते जर बाद होत असतील तर ती गोष्ट निराळी आहे. परंतु न्यायप्रक्रियेपासून न स्वीकारता किंवा रिजेक्ट न करता, कोणतं कारण न देता या अर्जावर अशा पद्धतीची कार्यप्रणाली राबवणं हे लोकशाहीत नक्कीच धोकेदायक आहे. आणि ह्या 3-4 वॉर्डमध्ये तुम्हाला माहिती असेल की या संबंधित वॉर्डमध्ये त्यांचे जवळचे लोक तिथे हे निवडणूक लढवत आहेत. कदाचित या कारणामुळेच या सगळ्या गोष्टी त्या रिटर्निंग ऑफिसने केल्या असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.